कविप्रवेश यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, निवडणुकीची धामधूम संपली. अगदी एका पक्षाने नारा दिला होता, अब की बार 400 पार. अगदी जनमानसामध्ये मनामनामध्ये हा नारा पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. पण झालं भलतंच. 400 पार हा नारा सार्थ ठरू शकला नाही. आता सगळं बेरजेचं गणित असतं, त्याच्यातनं सरकार स्थापन झालंय, सर्व काही ठीक आहे. पुन्हा एक व्यक्ती तिसऱ्यांदा पंतप्रधान झाली, ही पण स्पृहणीय बाब आहे. सगळं काही खरं आहे. पण तुमच्या आमच्यासारख्या जनसामान्यांना ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी कटिबद्धतेने पुढील कालावधीत नक्कीच होतील अशी आशा आपण तरी बाळगूयात. या सर्व धक्काधक्कीमध्ये सरकार स्थापन झालं. G7च्या मीटिंगला आपले पंतप्रधान गेले, आता कदाचित आलेही असतील. आणि सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवर वगैरे एक मेसेज व्हायरल होतोय की युनिफॉर्म सिव्हिल कोड, सर्वांसाठी हा समान कायदा लागू करायचा असेल तर जनमानसांचा कौल घेत आहेत. पहा, सोशल मीडियावरती असं आव्हान करण्यात येत आहे, जर युनिफॉर्म सिव्हिल कोड ह्या कायद्याला आपण पाठिंबा देत आहात तर येस म्हणून एक नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मिस कॉल द्या. आणि त्यामध्ये एक पॅरेग्राफ असा आहे की इतर धर्मीयांनी ज्यांना UCC नको आहे, ज्यांना युनिफॉर्म सिव्हिल कोड या भारत देशात अंमलात आलं नाही पाहिजे असं वाटतं, पूर्वीच्याच कायद्यानुसार जे काही फायदे त्या धर्मियांना चालू आहेत त्या कायद्यांच्या अनुषंगाने तेच अस्तित्वात राहावेत असा UCCला पाठिंबा न देण्याचा निर्धार केलेल्या दोन धर्माच्या करोडो लोकांचा उल्लेख तिथे केलेला आहे. नामोल्लेख म्हणत नाही आहे मी, एवढ्या करोड लोकांनी पाठिंबा नाकारलेला आहे. मग चला मित्रांनो, सगळ्यांनी एक व्हा आणि पाठिंबा द्या, ताबडतोब मिस कॉल करा आणि आपलं मत नोंदवा. अहो, आजकालच्या या फ्रॉड्युलंट जमान्यात असे मेसेजेस येतात, याच्यामधून जर कुठल्या कुटुंबियांवर अनर्थ कोसळला तर जबाबदार कोण? त्या ठराविक नंबरवर मिस कॉल दिला आणि सगळं जर एखाद्या मध्यमवर्गीयाचं अकाउंट खाली झालं तर जबाबदार कोण? म्हणून मी थोडंसं प्रबोधनात्मक आज बोलू इच्छितोय. इतकीच विनंती करेन की असे जे मेसेजेस असतात ते फॉरवर्ड करणाऱ्यांनी पूर्ण शहानिशा केल्याशिवाय फॉरवर्ड करू नयेत. मला नाही वाटत की कोणतंही बिल पास होण्यासाठी सोशल मीडियाच्या अशा रेस्पॉन्सला कोणी कधी गृहीत धरत नाहीत. कायदे बदलण्यासाठी आपल्या घटनेने एक प्रक्रिया दिलेली आहे. आपल्या भारत देशाच्या या सर्वात मोठ्या लोकशाही राज्यात कायदे बदलताना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिलं संमत करून घ्यावी लागतात. बहुमताने बिल संमत झाल्यानंतर यथोचितरित्या ॲज पर प्रोसिजर ज्याला आपण म्हणतो, राष्ट्रपती महोदयांकडं हे पाठवलं जातं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कायदे अस्तित्वात येतात. हे साधं गणित आहे आणि हे सर्वश्रुत आहे, सर्वांना हे माहीत असलंच पाहिजे. त्याच्यामुळं पोकळ धर्माच्या प्रेमापोटी
कोणीतरी मेसेजेस असे व्हायरल करणं आणि त्यातून जर काही अघटित घडलं तर मग हात झटकून रिकामं होणं. सो दिस इज नॉट प्रॉपर वे. एखाद्या चांगल्या गोष्टीला पाठिंबा असणं, तुमच्या जनमताचा जाहीररित्या कौल मागणं, याच्यासाठी सरकारकडं वेगळी मशनरी असते. तुम्हाला जाहीररित्या ते प्रकट केलं जातं. अगदी चांगल्या वृत्तपत्रांमधून त्याची जाहिरातसुद्धा येऊ शकते. त्यावेळेस ठीक आहे. पण सोशल मीडियावरच्या कुठल्याही मेसेजच्या अधीन राहून कोणत्याही फोन नंबरवर मिस कॉल देणं हे घातक ठरू शकतं, इतकंच मी नक्की सांगतो. त्यामुळं कोणताही फ्रॉड होण्यासाठी आपण जबाबदार नाही झालं पाहिजे. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून असे मेसेजेस फॉरवर्ड करण्याआधी 100 वेळा विचार केला पाहिजे. त्याची शहानिशा कशी केली याबद्दल पण विवेचन त्या मेसेजसोबत पाठवलं पाहिजे. आणि जो फॉरवर्ड करतो त्याचा नंबर जरी डिस्प्ले होत असला तरीसुद्धा त्याने खात्रीलायकरित्या काही ना काही पुष्टी त्याची केली पाहिजे. मित्रांनो, कायदे संमत होतात ते आपल्या संसद भवनमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये. त्याला बहुमताने मतदान झाल्यावर ते कायदे संमत होतात. ही गोष्ट कधीही विसरू नका. आणि अशा मेसेजेसला कधीच तुम्ही कुठेही मिस कॉल देऊ नका. अनर्थ घडू शकतो. जय हिंद, जय भारत.